श्री स्वामी समर्थ. आज आपण डाळ आणि तांदळाचे आप्पे बघणार आहोत. हे आप्पे करायला पण सोपे आहेत आणि एकदम बाहेरून कुरकुरीत होता, वातळ होत नाही. याच्यात मी 2 डाळी मिक्स केल्या आहेत, एक उडदाची आणि मुगाची. आपण हरभऱ्याची किंवा तुरीची दुसरी डाळ घातली तर आप्पे वातळ होतात आणि चव थोडी वेगळी लागते. हे आप्पे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. इथं मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले, 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली. तुम्ही दुसरे तांदूळ घेऊ शकता, पण सहसा करून इडली आणि आप्प्यांना आपले रेशेचे तांदूळ छान असतात आणि ते जुने असले तर अतिउत्तम. आता त्याला बघा मी 4-4, 5-5 पाण्याने धुवून घेतलं छान स्वच्छ, त्याच्यातलं पावडर निघून गेलंय. डाळ पण याला स्वच्छ आधीच भिजायची, डाळ स्वच्छ धुवायची, भिजल्यानंतर डाळ कधी धुवायची नाही, नाहीतर डाळीचे पदार्थ वातूळ होतात आणि कडक होतात. आता बघा इथं मी पाणी घालून हे दिवसभर आपण भिजत घालणार आहे. जर तुम्हाला रात्री आप्पे करायचे असेल तर रात्रभर भिजत घाला, सकाळी दळा. आता मला सकाळी आप्पे करायचे होते म्हणून मी हे दिवसभर भिजत घातले. सकाळी 10 वाजेला भिजत घातलंय, रात्री 10 वाजेला याला छान मी पाणी काढून हे वाटायला घेतले मिक्सरमध्ये. जेवढी डाळ तांदूळ छान भिजतील तेवढे आप्पे आणि इडली मस्त येते. माझं 12 तास मी भिजत घातलं होतं. आता त्याला छान पाणी टाकून मी वाटून घेणार आहे. बघा असं बारीक वाटण करून घ्यायचं. आता एका पातेल्यात आपण काढून घेऊ. असं मी डाळ 2 वेळा दळून घेतली, 2 वेळा झाली माझी ती. आता आपण तांदूळ दळून घेतले. नेहमी डाळ आधी दळायची मग तांदूळ दळायचा, म्हणजे आपल्याला मिक्सरचं भांडं करायला पण सोपं जातं. कारण डाळ चिकट असल्यामुळे भांड्याला चिपकते. बघा रात्रभर मी फर्मेंट करायला ठेवलं होतं. आता याला आपण उघडून बघू. बघा किती छान फर्मेंट झालंय. बघा खाली याच्यात ताट ठेवलंय मी, कारण माझं एक खूप फर्मेंट झालं होतं, ताटाबाहेर आलं होतं म्हणून मला खाली ताट ठेवावं लागलं. बघा किती छान झालंय. उन्हाळा असल्यामुळे गरमी होती. आता त्याला छान असं मिक्स करून घेतलं आपण. आता हे बाजूला ठेवू. तोवर आपण आप्यासाठी जी चटणी लागते खायला ती बनवणार आहोत. त्याची डिटेल रेसिपी मी माझ्या चॅनलला अपलोड केली आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. इथं मी खोबरं घेतलंय, हिरवी मिरची घेतली, शेंगदाणे घेतले, लसूण आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय. याला छान असं पाणी टाकून वाटून घेतलं बारीक. बघा आपली चटणी छान अशी बारीक वाटून झालीये. ही आपण एका भांड्यात काढून घेऊ. ही चटणी आप्यासोबत एकदम टेस्ट लागते. असं एका भांड्यात मी काढून घेतलं. जे भांड्यात पाणी टाकलं होतं ते पण मी चटणीमध्ये घालून घेणार आहे. भांडं धुतलेलं पाणी. तुम्ही या चटणीला ओलं खोबरं वापरू शकतात. मी सुकं खोबरं वापरलंय. आता त्याला आपण वरून फोडणी देऊन घेऊ. एका पॅनमध्ये मी छोट्या पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलंय. बघा आपलं तेल गरम झालंय. आता तेलाला आपण खाली उतरवून घेऊ. याच्यात मी मोहरी घालून घेऊ, मग जिरं घालू. यात मी काश्मीरी मिरची तुकडे घालून घेतलेत आणि कढीपत्ता घालून घेतलाय. याला छान आता मिक्स करून घेऊ आणि आपण ही फोडणी आपल्या चटणीला देऊन देऊ. छान तडका बसला की चटणीची टेस्ट छान लागते. बघा आपल्या चटणीला मस्त तडका बसलाय. आता त्याला मिक्स करून घेऊ. आता आपली चटणी तयार झाली. आता वरून आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता त्याला परत आपण मिक्स करून बाजूला ठेवून देऊ. आता आपण इथं आप्पे तयार करायला घेणार आहोत. हे बघा हे पीठ आहे, याच्यात मी मीठ टाकून घेतले चवीनुसार. पूर्ण पिठात पण मीठ टाकून घेतलं तरी काही हरकत नाहीये. जर जास्तच पीठ असेल तुमचं तर तुम्ही थोडं थोडं एका छोट्या पातेल्यात घेऊन मग मीठ टाकू शकतात. माझं पीठ थोडं होतं म्हणून मी डायरेक्ट पूर्णच पातेल्यात मीठ टाकून घेतलंय. आता त्याला छान मिक्स करून घेऊ. मस्त बॅटर तयार झालं. बॅटर कलर पण मस्त आलाय. बघा असं व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे पूर्ण याच्यात मीठ एकसारखं छान मिक्स होईल. आता इथं मी गॅस पेटवून घेतलाय. यावर मी आप्यांचं भांडं घेतलंय.
माझं आप्याचं हे बिळाचं भांड आहे. तुम्ही निर्लेपचं पण वापरू शकता, पण बिळाच्या भांड्याची टेस्ट छान येते. सहसा बिळाचे भांडी यूज करायचा प्रयत्न करा निर्लेपपेक्षा. आता याला मी सगळीकडे तेल लावून घेतलं. आता आपण याच्यात बॅटर ओतून घेऊ. बघा आपलं बॅटर इतकं पातळ पाहिजे, जास्तही घट्ट नको. आता सगळीकडे मी छान बॅटर ओतून घेतलंय आप्पे पात्रात. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. 2 मिनिटांनी बघितलं, बघा एका बाजूने आपले आप्पे छान शिजलेत. आता त्याला आपण पलटवून घेऊ. आपलं पीठ जर छान फर्मेंट झालं असलं, आपलं प्रमाण जर बरोबर असलं तर आप्पे कधी पात्राला चिपकत नाही. आणि जर आपलं प्रमाण चुकलं तर आप्पे पात्राला खूप चिपकतात आणि वातळ होतात. हे आप्पे एकदम बाहेरून एकदम कुरकुरीत झालेत. सगळ्यांना घरी खूप आवडले. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्सही नक्की कळवा. बघा आप्पे आपले तयार झाले, किती छान टम्म फुगले. आता आपण हे चटणी सोबत सर्व करू. तुम्हाला आप्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर नक्की करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.